थँक्यू सो मच बापू. सुशांत बाबा थँक्यू सो मच. प्रेमाचा चहा आणलास, जेवायचा चहा, मजा आली जेवायचा चहा पिऊन. अरे बस ना बाबा, तुम्ही 12वी खेवडे बस ना तू पण यार. काय नाराज आहे का म्हणलं, उभा राहा ना. पूर्ण नाव सांगायचं बाबा. पहिलं षटक घेऊन पहिल्या पंचमसाठी मल्हार चव्हाण सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. तुषार चाळके आणि त्यांच्या साथीला नितीन शेलार ही आघाडीची जोडी मैदानामध्ये सज्ज होत असताना बॅटिंग स्ट्राईकवर तुषार चाळके, ज्या खेळाडूने 5 चेंडूवर 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केला या वर्षीच्या हंगामामध्ये. सामन्याला होते सुरुवात. प्लेज द कॉल ओव्हर द विकेटने मल्हार चव्हाण. पहिला चेंडू, पहिला चेंडू फिंगर रोल केली, गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन, बीमरचा इशारा, डीप पॉइंट, सीमारेषा पार. या नो चेंडूवर नो प्लस 4 पंचमचा 5 धावांचा फटका येतोय जिव्हाळा चषक मध्ये. फ्री हिट देखील आलाय, नो आहे म्हणजे आपल्या बरोबर येताना फ्री हिट आलाय घेऊन. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट, जिव्हाळा चषक सुपर डुपर हिट. टॉस जिंकला टीम RB11. बाचोरी नाईकबा प्रतिष्ठानने त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि नाईकबाच्या नावाने खेळणारी ही टीम नाईकबाच्या दर्शनासाठी बनपुरी गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात. फ्री हिटचा चेंडू, समोर तुषार चाळके, चांगला चेंडू हाताळला जातोय. मल्हार चव्हाण यांनी कमबॅक करणारा गतीमध्ये आज परिवर्तन केलं आहे इथे देखील. डावाची सुरुवात चौकाराने झाली, त्यानंतर कमबॅक केला आणि चांगली बाब आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही एखादी मोठी स्पर्धा खेळता या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. हा देखील लेंथ बॉल आणि ज्या प्रकारे पहिला चेंडू भीमर आला त्यानंतर दोन्ही चेंडू टप्प्यावर टाकलेत, हे क्रिकेट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पंचमसाठी मल्हार चव्हाण लॉंग ऑफ तैनात केलाय. डीपला मिड विकेट आहे. वेलकम अमित दादा, सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. पहा जॉबवरून जसे मला वाटते मैदानात झालेत. हे क्रिकेट आहे, हे आपल्या तालुक्याचं क्रिकेट आहे. पुढे सरसावून चांगला ऑन ड्राईव्ह, मिडॉनला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये जर चेंडू पकडला असता यश यांनी तर कदाचित चित्र वेगळे असतं, परंतु तसं झालं नाहीये. एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या धावफलकावर या सिंगलच्या जोरावर 6. 2 to go. नितीन शेलार, ज्या खेळाडूने कोकण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवलंय, एक डावखुरे हाताचे विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची देखील ओळख आहे. राजेश कुराडे, प्रशांत बोत्रे, श्रीकांत निवडुंगे, नितीन शेलार ही अशी नावं पाटण तालुका क्रिकेटमधील डावखुरे हाताच्या फलंदाजांची, ती नेहमी प्रेक्षकांना प्रभावित करतात. डावखुरे हाताच्या फलंदाजाला नैसर्गिक वरदान असतं. लक्षात घ्या टीम नाईकबा प्रतिष्ठान RB11 बाचोरी, तुम्हाला देखील 15 मिनिटं आहेत. पहिला चेंडू बिगिट केलाय आणि ती शेलार यांनी एक धाव प्राप्त होईल. फटका चांगला होता परंतु नितीन शेलार त्यांच्या साथीला तुषार चाळके. परंतु पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर भीमर फ्री हिट, त्यानंतर कमबॅक केलंय मी म्हणेन मल्हार चव्हाण यांनी. 7 धावा धाव फलकावर, 1 to go. पहिली विकेट हॅट्रिक अजून आली नाहीये. अर्धशतक देखील एखाद्या खेळाडूचं पूर्ण झालं नाहीये जिव्हाळा चषकामध्ये. कट करण्याचा प्रयत्न कव्हर्सला खेळायचा होता आणि तोच मनसुबा अगदी विफल ठरतोय. नितीन शेलार यांचा शेवटचा चेंडू आलाय. निर्धाव पहिल्या पंचम अखेर टीमची धावसंख्या SCT माणाईनगर
बिनगडी बाद 7. षटक क्रमांक 2 दुसऱ्या पंचमसाठी राहुल निकम यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कॅप्टनने. दुसऱ्या बाजूला विचार केला तर SCT मानाईनगर आज धावा कराव्या लागतील धाव फलकावर, कारण ज्या वेळेला तुम्ही प्रथमतः फलंदाजी करता तुमचं लक्ष पहिलं असतं की एक समाधानकारक धावसंख्या धाव फलकावरती नोंद करायची. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. पावलं चुकली जातात राहुल निकम यांची डेड बॉल, आणि ज्या वेळेला तुमची पावलं चुकतात थांबा, एक क्षण विचार करा आणि पुन्हा सुरुवात करा. क्रिकेटने आपल्याला आयुष्यामध्ये दिलेला हा कानमंत्र, क्रिकेटच्या खेळामधून तुम्ही खूप काही शिकू शकता. तुमच्या आयुष्याचे धडे तुम्हाला गिरवण्याची संधी प्राप्त होते. वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू, लेग बाय स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. राहुल निकम या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये असतं. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख. बॉलची वाट पाहू नका प्लीज, सामना त्वरित चालू करायचा. आयोजन कमिटी आहे तत्पर चेंडू आणायला. ज्या प्रकारचं हे क्रीडांगण, RSA गोटिवलीचं मैदान, आणि जेवढी खेळपट्टी चांगली आहे, जेवढी बॅटरसाठी पोषक, तेवढीच गोलंदाजांना देखील मदत आहे खेळपट्टीवर. हाफ टॅकर चेंडू वाढव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, अपील केली आहे, पंचांचा नकार, डॉट बॉल. तुषार चाळकेंना जागेवर उभं ठेवलंय, पाय हालत नाहीयेत, आणि त्याचा फायदा गोलंदाज राहुल निकम घेत आहेत. क्रिकेटमध्ये फुटवर्कचा खूप वापर करावा लागतो, आणि ज्या वेळेला तुमचा पाय चालतात धावफलक देखील तेवढाच चालतो. पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय टायमिंगच्या जोरावर, गॅपमध्ये फटका, 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. क्रिकेटचा पुस्तकी फटका, दर्जा, क्लास. तुषार चाळकेंचा हुशार फटका, जिव्हाळा चषक, चौकार. 12 धावा धाव फलकावर. टीमची धाव संख्या धाव फलकावर 12. चांगला फटका, प्रेक्षक देखील खुश होतात असे फटके पाहिल्यावर. आड्या बॅटने खेळायचा प्रयत्न, ज्या वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला तुषार यांनी, अपयशी ठरलेत, आणि कुठेतरी पूर्वनिर्धारित फटका खेळतात की काय असं जाणवतंय. डॉट बॉल, 12 रन्स ऑन बोर्ड, 1 टू गो. राहुल निकमची चांगली गोलंदाजी. चेंडू हातातून निसटलाय, कदाचित घाम आला असावा हाताला. तुषार चाळके चॉईस खेळाडू आहेत प्रिन्स वॉरियर्स, पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये. वैभवदादा गायकवाड साहेब यांच्या मालकीचा संघ प्रिन्स वॉरियर्स, या खेळाडूवर देखील नजर आहे. फुलटॉस चेंडू, एखादी फटका खेळलाय, डीपला स्क्वेअर लेग, कॅच प्रॅक्टिस, झेल डीपला जातोय. यश निकम आणि डीपला झेल, आणि पहिला धक्का SCT मानाईनगर. तुषार चाळके बॅक टू द डगआउट. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. एखादी फटका खेळण्याचा प्रयत्न केला, वेग आहे राहुल निकम यांच्याकडे. इन ॲट नंबर 3 मानाईनगरचा वंडर बॉय सोहम शेलार, ते देखील चॉईस खेळाडू आहेत पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये. यावर्षीची पाटण तालुका प्रीमियर लीग 6वं पर्व डे नाईट स्पर्धा. वेद वॉरियर्स संघाचे संघमालक अनिलजी बागल साहेब, वेद वॉरियर्स या संघामध्ये खेळताना दिसेल हा खेळाडू, चॉईस खेळाडू. तुम्ही एक गाव आकाराचं क्रिकेट खेळता, चांगलं खेळलात तर तुमच्या तालुक्याच्या आयकॉन चॉईसमध्ये तुमची वर्णी लागते. स्वतः संघाचा कर्णधार रितेश निकम षटक क्रमांक 3 साठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क 1. रितेश निकम, एवढा वेळ घेऊ नका प्लीज, मॅच चालू ठेवा. 2 षटकासाठी तुम्ही तब्बल 8 मिनिटं घेतलेत. वेलकम DJ चेतन. कधी येतात, कधी जातात, काय करतात त्यांनाच माहीत. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलेला, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय. पहा दुखापत झाली आहे का.
नितीन शेलार यांना अद्याप शांत ठेवलंय. पाणी हवं असेल तर सांगा प्लीज. यासाठी आपण उल्लेख केला की तुमचं नाव किती मोठं आहे त्यापेक्षा तुम्ही धावा किती करता हे महत्वाचं. स्लॉग स्वीप नितीन शेलारांचा प्रहार. चेंडू मिड विकेट सीमारेषा पार आर पार. 6 धावांसाठी जिव्हाळा चषक. उत्तुंग षटकार. कमी गतीने टाकण्याची चुकी केली गोलंदाज रितेश निकम यांनी आणि हा पहा रिप्ले. या चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये होते नितीन शेलार कारण ज्या प्रकारचा हा फटका सजवलाय. बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये नितीन शेलार मजा येईल कारण 18 धावा फलकावर. 18 रन्स ऑन बोर्ड. आणि कधी कधी हा प्रश्न सगळ्यांना पडतो. 18 रन्स ऑन बोर्ड 18 धावा. थँक्यू सो मच सुशांतजी टोपले. प्रेमाचा चहा तुम्ही दिलात. मजा आली चहा पिऊन. बेगिट केलाय. प्रेमाचा चहा अगदी पिऊन झालाय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडूला फेकून दिलाय. नितीन शेलार पेटंट स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. जिव्हाळा चषक षटकार. रितेश निकम यांच्यावर आता मात्र आक्रमण केलंय. काय बॅटिंग करत असताना नितीन शेलार. विध्वंसक फलंदाजी. 24 धावा फलकावर. कॅच इज द कॉल. स्वीपर कव्हर आहे तैनात. पुढे आले चेंडू त्यांच्या डोक्यावरून मागे जाऊ शकतो आणि 4 धावांसाठी हा फटका क्लिअर केलाय. नितीन शेलार यांच्या बॅटमधून या षटकामध्ये आक्रमण करत असताना येतोय अजून एक चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 28 धावा. $28 रन्स ऑन बोर्ड. आक्रमण केलंय रितेश निकम यांच्यावर. फ्रंट फुटला येऊन चांगला ड्राईव्ह. गॅप मध्ये फटका. रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. नितीन नारायण शेलार यांच्या बॅटमधून जिव्हाळा चषक चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 32. या षटकामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार. भव्य स्वागत केलं रितेश निकम यांचा. यासाठी आपण उल्लेख केला की पाटण तालुका क्रिकेटमध्ये असे काही डावखुरे आता जे फलंदाज आहेत त्यांचा खेळ पाहणं तुम्हाला खूप आवडतं आणि त्याच प्रकारचा खेळ नितीन शेलार हे सातत्याने करत असतात. 32 धावा धावफलकावर. चला स्पीडअप करा. अंतिम पंचमसाठी योगेश निकम गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना समोर माणाई नगरचा वंडर बॉय सोहम शेलार. पहिला चेंडू हवेत खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूचा अंदाज घेत असताना मल्हार चव्हाण डीपला झेल आणि शून्यावर बाद होतील सोम शेलार. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न टायमिंग झालं नव्हतं आणि त्याचा फायदा मात्र कुठेतरी टीमला झाला. अर्थातच नाईक बा प्रतिष्ठान आरबी 11 बाचोली. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 राहुल शेलार. राहुल शेलार मैदानामध्ये दाखल झालेत. राहुल शेलार त्यांच्या साथीला नितीन शेलार. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय योगेश निकम यांनी.
फ्रंट येऊन चांगला ड्राईव्ह, वॉट अ कॅच. बदली क्षेत्ररक्षक आलेत मैदानामध्ये. त्यांनी कव्हर्सला अप्रतिम असाधारण झेल टिपलाय. ती जमिनीच्या लगत काही उंचावरून कधी काही इंचावरून हा झेल टिपलाय. विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानामध्ये उमेश देसाई. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज योगेश निकम. हॅटीचा चेंडू हलक्यात टॅप केलाय. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. एक धाव प्राप्त होईल. कव्हर्सला खेळायचा होता चेंडू, गलीमध्ये गेलाय. एक सिंगल प्राप्त होते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 33 अंकांची जादू पहा. 33ला 3, 3.3 चेंडूंचा खेळ झाला आपल्या स्क्रीनवर. आणि या 3 अंकाचा दबदबा पाहायला मिळतोय. 3, 3, 3, 3.3 म्हणजे तब्बल 5 वेळा 3 आहे तुमच्या स्क्रीनवर. बेगिट, कॅच इज द कॉल. तिसरं यश प्राप्त होऊ शकतं. मल्हार चव्हाण पुढे, चेंडू मागे. राहुल बॅकअपला होते. एक धाव प्राप्त होईल. शेवटी नितीन शेलार यांच्याकडे स्ट्राईक आली आहे आणि शेवटचा चेंडू बाकी. एक सिंगल प्राप्त होईल फक्त. 34 धावा धाव फलकावर. 34. वन टू गो. 34 धावा धाव फलकावर. शेवटच्या 4 चेंडूवर स्ट्राईक आली नव्हती नितीन शेलार यांच्याकडे. आता शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक आली आहे. एक मोठा फटका जर इथून आला तर 40 होऊ शकतात. SCT मानाईनगर. शेवटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न कव्हर्सला खेळला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षकाने एखादी प्रयत्न केला. दुहेरीचा प्रयत्न होईल तिथे. फेकी वेगाने केले. रितेश निकम चुकी करताय. 2 धावा प्राप्त केल्या. तेचा प्रयत्न केला जाईल. इथे नॉन स्ट्राईकला चेंडू फेकलाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज सुरक्षित आहेत म्हणजे 3 धावा प्राप्त होतील. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. या 3 धावा आल्यात महत्त्वाच्या. शेवटच्या चेंडूवर 37 धावा धाव फलकावर. 38 धावांचं लक्ष टीम नाईकबा प्रतिष्ठान RB11 बाचोली. 38 रन्स टू विन. अडतीस धावांचं लक्ष विजयासाठी नाईकबा प्रतिष्ठान RB11 बाचोली. चला फिल्डिंग लावून घ्या SCT मानाईनगर. आमचा तेजा कॅमेरामॅन 81-82. ओम साई MTCचे सबस्क्रायबर तब्बल 81,000 झालेत. आणि 81,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर 81-82 हा तुमचा ब्रँड. अक्षय शेठ महात्रे, कुणाल शेठ महात्रे यांचा होमसा MTC. SCT मानाईनगर. धावा आता वाचवायच्यात 38. आणि या स्पर्धेचं सर्वाधिक आकर्षण जेव्हा या चषकाचं म्हणजे क्रिस्टल ट्रॉफी. आणि जो मालिकावीराचा मानकरी असेल ना खेळाडू तो खुश असेल या स्पर्धेमध्ये. कारण ज्या प्रकारची क्रिस्टल ट्रॉफी आहे सिरीजसाठी खूप लक्ष वेधून घेणारी. SCT मानाईनगर फिल्डिंग लावून घ्या. चला रितेश निकम. हो रितेश निकम चला फिल्डिंग बॅटर पाठवा तुमचे.
मल्हार चव्हाण आणि राहुल निकम ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे पहिल्या षटकासाठी, पहिल्या पंचमसाठी. अतुल भालेकर यांचे डायहार्ड फॅन आमचे पप्प्या सरपंच, वेलकम. अतुल भालेकर आणि सरपंच म्हणजे एक खूप मैत्री जिव्हाळ्याचं नातं आहे ते. वेलकम डीजे चेतन. डीजे चेतन आता गाणी जरा लागू द्या, संध्याकाळ झाले. ज्या वेळेला तुम्ही विठ्ठलवाडीला जाता त्या विठ्ठलवाडीवर गेल्यानंतर संध्याकाळची ती रमणीय संध्याकाळ माळ्यावरची तो बेत, मावळा ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय श्री रोहनजी कदम साहेब यांचं शुभागमन झालंय. जिव्हाळा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. प्लेज द कॉल. पहिला चेंडू सोहम शेलार ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू ड्राईव्ह केला इनफिल्डच्या वरून, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करेन. पॉवर प्लेच्या पंचम मध्ये पहिल्या चेंडूवर सुंदर जिव्हाळा चषक चौकार. माने सरकार मात्र नाईक व प्रतिष्ठान RV11 बाचोलीचे डायहार्ड फॅन झालेत, कारण टीमला सपोर्ट करण्यासाठी ते आज त्यांच्या डगआउटमध्ये खेळाडूंना सांगतायत चांगले खेळा, जिंकायचं आपल्याला, जिंकायचं. येस कम ऑन. आणि असे प्रेक्षक पाहिजेत, तुम्हाला सपोर्ट करणारे लोक पाहिजेत. कम ऑन टीम. बॅटची कडा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती, पहिली स्लिप तैनात असती तर कदाचित झेल झाला असता. आणि यासाठी सोहम शेलार यांच्याकडे संपूर्ण टीम आशेने पाहत असते. पहिलं पंचम ज्यावेळेला तुम्ही टाकता पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत, लॉंगॉन आहे त्यांना, डीपला मिड विकेट आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे नाईक प्रतिष्ठान RV11 बाचोलीला. मल्हार चव्हाण टॅप केलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. पकडता शनी चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला, चेंडू हातामध्ये आलाच नाहीये. 1 धाव प्राप्त होते. कव्हर्सला होते क्षेत्ररक्षक. 6 धाव फलकावर. धाव फलकावर. खोदून काढलाय राहुल निकम यांनी मिड विकेटला. क्षेत्ररक्षक होते तैनात, केले चुकी. एस पंच आता शहानिशा करत असताना मराठी गाणी लावा. लेंथ बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडूच्या दिशेमध्ये नव्हते. पहिला पंचम होते समाप्त. 12 धाव फलकावर, 15 मध्ये करायचे आहेत आता विजयासाठी 26. नाईक प्रतिष्ठान RV11 बाचोली. 15 चेंडू 26 ची गरज. वेलकम डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला. नितीन शेलार दुसऱ्या पंचमसाठी दाखल झालेत. विकेट हवी आहे SCT मानाईनगरला या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. ती विकेट घ्यावी लागेल. पहिला चेंडू बॅटची कडा लागली, 1 धाव प्राप्त होईल. चायनीज कट, 1 सिंगल प्राप्त होते. 13 धाव फलकावर. दुपारी प्रत्येकाने चायनीज खाल्लं, इथे 1 चायनीज कट लागते बॅटला. मल्हार चव्हाण
झेलची संधी निर्माण झाली आहे. चकदे होते मिड विकेटला वळतो अशा आतमध्ये आणि चकदेंचा काय प्रयत्न पाहायला मिळाला. चकदे कदाचित डाईव्ह मारायला पाहिजे होती आणि चकदेने ज्या प्रकारे प्रयत्न चांगला केला पाहिजे. चकदे म्हणजे या टीमचा बॅकबोन आहे. फिल्डिंगसाठी त्यांना कुठे उभं करा 100% देतात नेहमी. टीमची धावसंख्या 14. मॅच ऑन. राहुल निकम स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. टिपलाय झेल फलंदाज राहुल शेलर आणि टिपलाय झेल राहुल निकम यांना परतावं लागेल. विकेटचं पतन. संघाचा कर्णधार क्रमांक 3 वर रितेश निकम. कुणाल शेठ महात्रे यांच्या माध्यमातून जर रितेश निकम यांनी षटकार ठोकला तर प्रत्येक षटकाराला 81 रुपयांचा पारितोषिक. पहिला चेंडू विकेट केलाय. 81 रुपये अकाउंट मध्ये क्रेडिट जीपे केले जातील. येतोय टीम नायकबा प्रतिष्ठान RB11 बाचोलीसाठी षटकार. धाव फलकावर 1 टू गो. पहिल्या चेंडूवर काय प्रहार केलाय. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. स्वेर मारा. व्हाईट बॉल. नितीन शेलार खराब गोलंदाजी. खराब चेंडू हाताळला जातोय. षटकार आला त्यानंतर मात्र कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. 21 धावा. अजून 17ची गरज आहे. 1 टू गो. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. राहुल शेलार या डावामध्ये पकडला जातोय. दुसरा झेल आणि रितेश निकम यांना परतावा लागेल. 10 चेंडू 17ची गरज. तुषार साळके यांच्यावर विश्वास दाखवलाय कॅप्टनने. 10 चेंडू 17ची गरज आहे. मॅच ऑन. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. योगेश निकम कट करण्याचा प्रयत्न. चांगला टप्पा. चांगली दिशा. डॉट बॉल. 9 चेंडू 17ची गरज. प्रत्येक चेंडू या मॅच मध्ये खूप महत्वाचा आहे. एका बाजूला नायकबा प्रतिष्ठान RB11 बाचोली. दुसऱ्या बाजूला SCT मानाईनगर. तुषार साळके अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात तालुक्यामध्ये. मॅच ऑन. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 1 धाव जोडली जाईल टीमच्या टोटलमध्ये. 9-16चं समीकरण. 9 चेंडू 16ची गरज. एका बाजूला टीम SCT मानाईनगर. दुसऱ्या बाजूला नायकबा प्रतिष्ठान RB11 बाचोली. अजून एक व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. आज चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळलाय. या टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक डॉट बॉल
तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. 23 ला 2, 7 चेंडू 15ची गरज. मल्हार चव्हाण जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत सामना सोप्पा असेल नाईकबा प्रतिष्ठान RV11 बाचोलीला, कारण त्यांना माहित आहे मल्हार यांच्याकडे मोठी क्षमता. हा देखील कट केलाय. गलीमध्ये चेंडू एका धावेसाठी मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव प्राप्त होते. 6 चेंडू आता करायचे आहेत विजयासाठी. 7-14, 7-14चं समीकरण आहे. डगआउट मध्ये आता AC लावायची गरज आहे कदाचित. 7-14. ऑफस्टमच्या बाहेरचा तुषार, खराब गोलंदाजी. आता डोक्याला हात लावलाय. टीमला आता डोक्याला हात लावायची वेळ येईल का हे पाहायचंय. 7 चेंडू 13 धावांची गरज. 7-13. रंगतदार अवस्थेमध्ये सामना येऊन ठेपलाय. पंच केलाय मिडॉनला. क्षेत्ररक्षणाने प्रयत्न चांगला केला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. अनोखं क्षेत्ररक्षण सजवलंय. कॅप्टनला आता हा प्रश्न विचारावा लागेल की असं क्षेत्ररक्षण कोण सजवतं. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अगदी काऊ कोणाला तैनात होता. टीमची धावसंख्या धाव फलकावर 29. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. अजून देखील सामना संपला नाहीये. 6-9. चला टीम नाईक व प्रतिष्ठान तुम्हाला डगआउट दिले, तिकडे बसा. पेनल्टी दिली जाऊ शकते. खूप मेहनतीने तुम्हाला डगआउट बनवतात आयोजन कमिटी. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. मल्हार चव्हाण. एक मोठा फटका, सामना खुला होऊ शकतो आणि इथून एक विकेट हवी आहे SCT मानाईनगरला. विकेटची गरज आहे. चेंडू हवेत केला. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत वेगाने. कॅच ड्रॉप. एक धाव प्राप्त केली जाईल. वेळेचा प्रयत्न केला जातोय. हा सामना हातातून निसटू शकतो का. चेंडू तर निसटलाय. आता 5 चेंडू विजयासाठी 7 ची गरज. वेलकम DJ. स्वतः कॅप्टन आलेत उमेश देसाई. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. क्रिकेटमध्ये कधीही समोरच्या संघाला छोटं समजू नका मित्रांनो. अजून 2 सामने बाकी. थोडंसं स्पीडअप करा. सध्या हिवाळ्याचे दिवस. डिसेंबरचा महिना भारतात लवकर अंधार होतो. पहिला चेंडू खराब दिशेवर. व्हाईट बॉल. 5 चेंडू 6 धावांची गरज. एक्स्ट्रा कुठेतरी डोकेदुखी ठरलेत SCT मानाईनगरच्या, कारण शेवटच्या षटकामध्ये पहिल्या डावामध्ये नितीन शेलार यांना स्ट्राईकच मिळाली नाही. त्यानंतर गोलंदाजांनी अतिरिक्त धावा खर्च केल्या. कॅच सुटल्या. चांगला यॉर्कर ऑन साइडला वळवलाय. डीपला आहे प्रोटेक्शन. लॉंग ऑन. एक धाव प्राप्त केली जाईल. तुषार साळके दुहेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4 चेंडू आता 4चं समीकरण. रन बॉल इक्वेशन. एक चांगला चेंडू टाकायचा. इथून एक विकेट घेतली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं मानाईनगरचं. खराब गोलंदाजी. आता 4 मध्ये 3 धावा. सामना सुटू शकतो हातातून. या अवांतर धावा तुम्हाला जिवाळ्या चषकाच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. क्रिकेटमध्ये सराव असणं खूप महत्वाचं आहे आणि सराव तुम्हाला क्रिकेटमध्ये खेळामध्ये तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो आणि तो कुठेतरी करावा लागेल. 4 मध्ये 3 अवांतर धावा रोखाव्या लागतील. विकेटची आहे गरज, परंतु इथे फायदा होणार नाहीये. योगेश निकम यांनी सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकून दिला आपल्या टीमसाठी. नाईकबा प्रतिष्ठान RV11 बाचोरी दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक SCT मानाईनगर. योगेश निकम ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. चला टॉस करूया. जळव ज्योतिबा
नाईक बा प्रतिष्ठान RV 11 बाचोली टॉससाठी या कॅप्टन.